Very happy to introduce amazing personality डॉक्टर सुरेश पाटिल सर। पुणे के जहांगीर हॉस्पिटल में सीनियर ऑर्थोपेडिक एंड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट कंसल्टेंट है। ऑल्सो स्पेशलिटी इन एडवांस रोबोटिक हिप एंड नी रिप्लेसमेंट सर्जरी और अमेरिका में 1 दशक से अधिक के अनुभव के पश्चात वर्तमान में पुणे में सेवाएं दे रहे हैं। हार्दिक अभिनंदन है आपका सर। आज आप हमें वृद्धावस्था में आवश्यक सावधानियों एवं प्रभावी उपायों पर मार्गदर्शन देंगे, क्योंकि रोकथाम उपचार से श्रेष्ठ है। प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर देन क्योर। कृपया मंच पर पधारें और हमें मार्गदर्शन करें। प्लीज़ वेलकम सर। नमस्ते, नमस्कार। खूप आनंद झाला तुमचा प्रोग्राम बघून। मी मागच्या 15 वर्षापासून अमेरिकेला प्रॅक्टिस करत होतो आणि वी ऑलवेज वॉन्टेड टू कम बॅक अँड हे बघून माझा डिसिजन राईट हे कळलं मला। जस्ट बिकॉज वी ऑलवेज वॉन्टेड टू बी इन इंडिया। आम्हाला इंडिया आवडतं। माझे मुलं सगळे US सिटिजन्स आहे, पण जस्ट फॉर दिस कल्चर हे जे प्रोग्राम झाला तो खूप मनापासून मला आवडला आणि खूप धन्यवाद ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलं। मी आज बोलणार ना, माझी मराठी चांगली आहे ना हिंदी चांगली आहे, सो प्लीज ॲडजस्ट किंवा अंडरस्टँड करून घ्या। मी डॉक्टर सुरेश पाटील, जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशलिस्ट आहे ऑर्थोपेडिकमध्ये। माझं MBBS आणि MS ऑर्थो मुंबईला झालं आहे। त्यानंतर मी सुपर स्पेशालिटी करायला अमेरिकेला गेलो, कारण त्यावेळेस कुठल्याच कंट्रीत फॉर्मल आणि प्रॉपर एज्युकेशन नव्हतं। आणि 3 वर्ष मी सुपर स्पेशालिटी केलं आहे। नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, मिनिमल इन्व्हेजिव्ह नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट आणि रिव्हिजन सर्जरी। आज मी ग्रोईंग एज म्हणजे म्हातारपण होणारा हॅलो या जे एजनुसार चेंजेस होतात, लाईक ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, याच्याबद्दल मी तुम्हाला त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। त्याचे प्रिव्हेन्शन, त्याचे मॅनेजमेंट, त्याचे नॉन सर्जिकल ऑप्शन्स आणि सगळ्या ऑप्शनबद्दल आज आपण समजणार आहोत। तर जसे आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपल्या बॉडीत होणारे चेंजेस। इट्स फाईन। अशोक, नेक्स्ट स्लाईड। तर वयानुसार आपल्या बॉडीत चेंजेस होतात। जसं आपण ओल्डर होतो, लाईक बच्चन इज नो मोर बच्चन, हे आता ॲक्शन वगैरे करू शकत नाही, बिकॉज ही हॅज एज रिलेटेड चेंजेस, आपण जे नॉर्मल चेंजेस म्हणतोय। देवाने आपल्याला आयुष्य दिलं आहे, लॉंग आयुष्य दिलेलं आहे, तर त्याच्याबरोबर होणारे चेंजेसपैकी एक चेंजेस असतात। सगळ्यात कॉमन चेंजेस आपण बोनमध्ये जे म्हणतो ऑस्टिओपोरोसिस, नंतर जॉईंटमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आणि चेंजेस आपल्या मसल आणि मसलमध्ये आपले विकनेस आणि लॉस ऑफ मसल मास म्हणजे बल्क, हे चेंजेस होतात। नेक्स्ट स्लाईड। तर आज आपण ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस याचे डिफरन्स काय असतात। ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ठिसूळ बोन, म्हणजे आपण हे जे लाकूड आहे हे यंग असताना आपले बोन असे असतात आणि आपले बोन जे प्लायवूड असतात कमजोर, त्याची डेन्सिटी कमी असते, ते वयानुसार आपले बोन तसे होतात, त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो। आणि ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हे जॉईंटमध्ये होणारे चेंजेस असतात। मी त्याच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार। नेक्स्ट स्लाईड। सर, ऑस्टिओपोरोसिस जसं आपण बोललो की डिक्रीज इन द मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे आपला जो थिकनेस असतो, या लाकडाचं डेन्सिटी जी बोनची ती खूप स्ट्रॉंग आहे वर्सेस प्लायवूड एकदम ठिसूळ असतो, तर त्याची डेन्सिटी जशी कमी होते, जसं आपलं वय वाढतो त्याची डेन्सिटी कमी होते आणि त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतात। नेक्स्ट। तर याचे रिस्क फॅक्टर म्हणजे फिमेल्स इज अ कॉमन रिस्क फॅक्टर। तर पोस्ट मेनोपॉझल एज, आपले जे देवाने आपल्याला हॉर्मोन दिले ते हळूहळू कमी होतात। ते हॉर्मोन खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या बोनची डेन्सिटी वाढवायला। नंतर फॅमिली हिस्ट्री असेल, तुमचे लो डाएट असेल कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीमध्ये, तुम्ही काही औषधं वापरत असणारे काही आजारासाठी, स्टिरॉईड, अस्थमा किंवा रुमॅटॉईडसाठी, त्याच्यानेही बोन ठिसूळ होतात। स्मोकिंग, अल्कोहोल, डायबिटीस आणि सगळ्यात रिव्हर्सिबल फॅक्टर जो असतो लॅक ऑफ एक्सरसाइज आणि काहीतरी आपल्या आतड्यामध्ये प्रॉब्लेम असतो ॲब्सॉर्प्शनला, तेव्हा हे रिस्क फॅक्टर वाढतात।
याचे क्लिनिकल सिम्पटम्स म्हणजे आपल्याला बोन दुखतात, म्हणजे आपले बोन हळूहळू तिरपे होतात. आपल्या स्पाईन, रिस्ट आणि हिप हे कॉमनेस जॉईंट असतात, त्याच्याने फ्रॅक्चर होऊ शकतात. फुटतोय का? ओके, नेक्स्ट. तर याचं प्रिव्हेन्शन म्हणजे एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिव्हेन्शन म्हणजे एक्सरसाइज केल्याने आपल्या बोनवर आपली बोनची डेन्सिटी मेंटेन असते. आपल्या बोनला स्ट्रॉंग होण्यासाठी स्टिम्युलस लागतो आणि तो स्टिम्युलस म्हणजे एक्सरसाइज. सो तो स्टिम्युलस आपल्याला एक्सरसाइजने भेटतो. सन एक्सपोजर, आपल्या बॉडीत व्हायटॅमिन डी जो असतो तो फक्त सन एक्सपोजरनेच भेटतो. आणि त्याच्यानंतर आपलं डाएट म्हणजे आपल्या मी जेव्हा अमेरिकेला होतो तर दुधात आणि दहीत व्हायटॅमिन डी त्यांच्या गव्हर्नमेंट मिक्स करतात. आपल्या इथे एवढी टेक्नॉलॉजी वाढली नाही, त्यामुळे आपल्याला डाएट आणि जे डाएट रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. ज्या डाएटमध्ये व्हायटॅमिन डी आणि कॅल्शियम जास्त आहे ते ते घेतल्यामुळे आपल्याला बोन स्ट्रॉंग असू शकतात. आणि नेक्स्ट, तर हे व्हेजिटेरियन सोर्स ऑफ कॅल्शियम्स असतात. सोया, ब्रोकोली, मिल्क, हे सगळ्या गोष्टी ते जे असतात त्याच्यात खूप कॅल्शियम असतं. चीज आणि नट्स म्हणजे बदाम, या सगळ्या गोष्टीत कॅल्शियम असतात. ह्या गोष्टी आपल्याला रोज म्हणजे घेतल्या तर आपल्याला आपले बोन स्ट्रॉंग असतात. नेक्स्ट, त्याची ट्रीटमेंट आपण जस्ट बोललो की डाएट, एक्सरसाइज आणि त्याच्यानंतर ते मेडिकेशन्स. खूप सारे मेडिकेशन असतात. वयानुसार आपल्या बॉडीतले विटॅमिन डी आणि कॅल्शियम कमी होतात तर ते सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. आणि कधी कधी ते इनफ नसतात, म्हणून आपल्याला स्पेसिफिक मेडिकेशन म्हणजे कॅल्सिटोनिन एक स्प्रे असतो जो नोजमध्ये जातो. त्याच्यानंतर बायफॉस्फोनेट आणि पॅराथायरॉइड हार्मोन हे स्पेशल मेडिकेशन असतात. जेव्हा सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस असतात तर हे मेडिकेशन घ्यायलाच पाहिजे. अदरवाईज तुमचे बोन एवढे ठिसूळ असतात की तुम्ही थोडेही पडला तर लगेच बोन फ्रॅक्चर होतात. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वयानुसार आपले मसल टोन कमी होतात, बोन कमजोर होतात, जॉईंटमध्ये पेन असतो, जॉईंट लचकतो, तर पडण्याचे चान्सेस वाढतात. तर तुम्ही बाथरूममध्ये, दॅट्स अ कॉमनेस्ट प्लेस, आम्ही 90% जे फॉल बघतो ते बाथरूममध्ये होतात. कारण बाथरूम ओला असतो, आपल्या बाथरूम चिकना असतो, तर पाय इझिली सटकतो. तर मेक शुअर की तुम्ही बाथरूममध्ये नेट असते, जी रफ नेट असते, तुमचे बाथरूम रफ असायला पाहिजे. ओला असेल तर त्याच्यावर पाय घसरायला नको, हे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. बाथरूममधून उठताना तुम्हाला काहीतरी सपोर्ट लागतो, तर तो सपोर्ट तुम्ही बाथरूममध्ये इन्स्टॉल करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीने फॉल प्रिव्हेन्शन हा खूप इम्पॉर्टंट असतो. वयानुसार आपलं बॅलन्स नसतो, बोन कमजोर, मसल कमजोर, जॉईंट पेन आणि या सगळ्या गोष्टींनी फॉल हा खूप कॉमन असतो आणि त्याच्याने तुमचं डिक्लाईन सुरू होतं आयुष्यातलं. सो मेक शुअर की प्रिव्हेन्शन फॉल नको व्हायला पाहिजे. नेक्स्ट, नंतर आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय, माझं ते ठीक आहे. तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयानुसार होणारी झीज हे सांध्यामध्ये. ऑस्टिओपोरोसिस हे बोन, फॉर एक्झाम्पल हा आपला नी जॉईंट आहे, तर नी जॉईंटचे हे जे बोन ठिसूळ होतात त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. आणि सांध्याच्या एंडला एक गादी असते त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. आणि त्या कार्टिलेजची गादी जशी थिकनेस कमी होते, जसे आपल्या गाडीचे टायर घासले जातात, जसे आपण गाडी चालवतो त्यानुसार आपल्या सांध्याच्या एंडला जे कार्टिलेज असतात त्याची थिकनेस कमी होते. आणि जेव्हा थिकनेस कमी होतं तेव्हा ते असे दिसतात आणि तेव्हा आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आणि तेव्हा आपल्या गुडघ्याला किंवा खुब्याला किंवा हिप नी जॉईंटला वेदना होतात. तर या गोष्टीला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर हे दोन वेगवेगळे प्रकार आहे. ऑस्टिओआर्थरायटिस हा सांध्याचा आजार आहे आणि ऑस्टिओपोरोसिस हा बोनचा आहे. नेक्स्ट तर त्याचे फेजेस असतात. जसे आपले टायर हळूहळू घासले जातात तसे आपल्या ऑस्टिओआर्थरायटिसचेही फेजेस वाढत जातात. नेक्स्ट, आणि प्रत्येक फेजेसप्रमाणे आपली ट्रीटमेंट ही बदलत असते आणि एक्सरेतही चेंजेस देतात. जसे तुम्ही बघत असणार लेफ्ट साईडला 2 बोनमध्ये गॅप आहे. गॅप म्हणजे गादीच्या जेवढा मोठा गॅप तेवढी मोठी गादी. आणि जेव्हा ती गादी घासली जाते तेव्हा बोन चिटकतात एकमेकांना, तेव्हा आपल्याला हे असं दिसतात. नेक्स्ट, तर डाव्या साईडला एक्सरे नॉर्मल आहे, उजव्या साईडला बोन चिटकले म्हणजे त्याला आर्थरायटिस म्हणतात. आणि जेव्हा बोन एकमेकांवर घसरतात किंवा घासले जातात तेव्हा वेदना होतात, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिसचं दुखणं म्हणतो. नेक्स्ट, चालू दे. नेक्स्ट,
तर याचे लक्षणं म्हणजे दुखणं, तुमच्या सांध्यावर तुम्ही जेव्हा चालतात फिरतात तेव्हा दुखतो. दुसरी गोष्ट सुजलेला असतो. तिसरी गोष्ट दाबल्यावर आपल्याला तो सांधा दुखतो. आपलं मुवमेंट्स कमी होतात. जी मांडी घालून आपण बसत होतो, जिने इझिली चढत होते, ते मुवमेंट्स कमी होतात. पाय तिरपे होतात, पाय लचकतात, म्हणजे त्याला इन्स्टॅबिलिटी म्हणतात. जेव्हा वेदना होतात तेव्हा ते सगळे लक्षणे आपल्या ऑस्टिओआर्थरायटिसचे असतात. त्याची ट्रीटमेंट जी असते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे चेंजिंग, आपले एक्सपेक्टेशन चेंज होतात. जसे आपण अगोदर रनिंग करत होतो, जीने इझिली चालत होतो, आत्ता ते आपण गोष्टी हळूहळू बसून करतो किंवा आपलं लिफ्ट किंवा इलेव्हेटर वापरून करतो. ते आपले एक्सपेक्टेशन वयानुसार हळूहळू चेंजेस होतात. तो वन ऑफ द चेंजेस आपल्याला ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. नेक्स्ट घ्या. तर सगळ्यात याची ट्रीटमेंट ऑप्शन्स हे आपण समजून घेऊया. विदाऊट सर्जरी न करता ट्रीटमेंट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जर आपलं वजन जास्त असेल तर ते कमी करायला पाहिजे. त्यामुळे सांध्याचं जे आपले जोर असतो, घासलेल्या सांध्यावर जो जोर पडतो तो कमी पडतो. नंतर आपण जो हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी करत होतो, चालण्यापेक्षा, जिने उतरण्यापेक्षा आपण लो इम्पॅक्ट म्हणजे सायकलिंग किंवा लिफ्ट वापरले. इंडियन टॉयलेट अवॉइड करायला पाहिजे, त्याच्यावर सगळ्यात जास्त सांध्याचा जोर असतो. आणि आपण वेस्टर्न टॉयलेट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हे सिम्पल मेजर्स तुमचे खूप सारे दुखणं कमी करून टाकतात. नेक्स्ट, तुम्ही काठी वापरू शकतात. फिजिओथेरपी हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फिजिओथेरपीचे व्हेरियस पार्ट असतात. तुम्ही गरम पाण्याने शेक करू शकतात. आणि मध्ये मध्ये जेव्हा सांधा सुजतो खूप जास्त तेव्हा तुम्ही बर्फ लावू शकतात. तर बर्फ हा जेव्हा ॲक्यूट स्वेलिंग असते तेव्हा बर्फ काम करतो. आणि दुखणं खूप महिन्याचं असतं तेव्हा हीट काम करतं. नेक्स्ट, फिजिओथेरपी हे खूप इम्पॉर्टंट असतं. जसं मी बोललो, ऑस्टिओपोरोसिससाठी आपल्याला मसल कमजोर होतात. जसे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आपले नीच्या सराउंडिंग जे काही मसल असतात ते सगळे कमजोर होतात. आणि त्याच्याने आपल्याला फिजिओथेरपी केल्याने ते स्ट्रॉंग होतात. आपलं बॅलन्स इम्प्रूव्ह होतो, आपलं दुखणं कमी होतं आणि आपलं प्रॉप्रिओसेप्शनसुद्धा वाढतो. तर ते फिजिओथेरपी एक ट्रीटमेंट ऑप्शन आहे. नेक्स्ट, मेडिकेशन्स हे सगळ्यात कॉमन ट्रीटमेंट ऑप्शन आपण कन्सिडर करतो. सुरुवातीला कुठेही गेले डॉक्टर मेडिकेशन्स लिहून देतात, अलॉंग विथ जे मी आता बोललो मॉडिफिकेशन आणि फिजिकल थेरपी. तर मेडिकेशन दोन टाईपचे कॉमनली असतात. एक आपण जे पॅरासिटामॉल म्हणतो ती एकदम सेफ आणि सोपी मेडिकेशन असते. त्याचे साईड इफेक्ट कमी असतात पण त्याचे इफेक्टही कमी असतो. जेव्हा दुखणं कमी असेल तेव्हा सिम्पल म्हणजे पॅरासिटामॉल, क्रोसिन काय जी काय असेल ते पॅसिमॉल 650 मिलीग्रामची घ्यायची. त्याचे साईड इफेक्ट सगळ्यात कमी असतात. आणि दुसरं टाईपचे औषध असतं ते म्हणजे नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्लमेटरी मेडिकेशन म्हणजे आयबुप्रोफेन, नॅप्रोक्सिन, ॲसिक्लोफेनॅक, एट्रोकॉक्सिन. या सगळ्या मेडिकेशन्स हे दुखणं कमी करतात पण इन्फ्लामेशन म्हणजे सुजनही कमी करते. आणि या गोळ्याच्या साईड इफेक्टही थोडे जास्त असतात पण याचा इफेक्टही जास्त असतो. तर बेनिफिट जेव्हा थोडेसे नुकसानही येतात. तर ही गोळी जेव्हा तुम्हाला लागणार आहे आठवड्यातनं 1 किंवा 2 किंवा 3 वेळा जेवल्यानंतर घ्यायची. जेवल्यानंतर घेतल्यामुळे तुमची ॲसिडिटी कमी होते याच्याने. सेकंड, हे गोळ्या खूप वर्ष घेतले तुम्ही तर तुमची किडनी आणि आतडे खराब होण्याचे रिस्क असते. तर ही गोळी जर आठवड्यातनं 3 ते 4 दिवस लागत असेल तर डेफिनेटली तुम्ही नेक्स्ट स्टेप किंवा डॉक्टरांचे कन्सल्ट घेऊ शकतात. नेक्स्ट, तर आपण मेडिकेशनबद्दल बोलत होतो. तर सेकंड मेडिकेशन जे मी बोललो अँटी इन्फ्लमेटरी मेडिकेशन. जेव्हा तुम्हाला त्याची जरूरत असेल 2-3 वेळा आठवड्यातनं तरच घ्या, नाही तर त्याचे तुम्हाला नुकसान किडनीवर किंवा आतड्यावर होऊ शकतो. आणि नेक्स्ट गोष्ट जे आम्ही अमेरिकेला खूप कॉमनली करतो ते म्हणजे इंजेक्शन्स. 2 टाईपचे इंजेक्शन असतात. एक इंजेक्शन जे तुमची सूजन कमी करते ते 3 ते 4 महिने चालते आणि खूप इम्प्रूव्हमेंट देतं तुम्हाला. तर आम्ही अमेरिकेला हे सर्जरीच्या अगोदर हे एक ऑप्शन्स ठेवतो. त्यामुळे पेशंटला इमिजिएटली सर्जरी करण्याची जरूरत नाही. याच्याने तुमची सर्जरी खूप डिले किंवा अवॉइड होऊ शकते. मी माझ्या वडिलांना 2012मध्ये इंजेक्शन सुरू केलेले आणि शेवटी त्यांना 2019मध्ये सर्जरी लागली. म्हणजे तेवढी डिले झाली या गोष्टी. तर एक 2 टाईपचे इंजेक्शन असतात. एक स्वेलिंगचं आणि एक लुब्रिकेशनचं. डिपेंड ऑन कुठली स्टेज आहे तुमची आर्थरायटिस त्याप्रमाणे आपण ते इंजेक्शन देतो. नंतर आपण नीला सपोर्ट लावू शकतो. त्याला आपण हिंज नी ब्रेस म्हणतो. त्या ब्रेसमुळे आपल्याला जो पाय लचकतो किंवा जो एकदम नी जर तुमचा खूपच घासला असेल तर त्याचे लिगामेंट खूप लूज असतात आणि त्याला आपल्याला सपोर्ट भेटतात. आणि जर या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोललो की ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, डाएट, वेट लॉस, मेडिकेशन्स, इंजेक्शन्स, फिजिकल थेरपी, या सगळ्या गोष्टी जर काम करत नसेल आणि तुमचं दुखणं जर खूपच जास्त असेल म्हणजे तुम्हाला
घरात काम करतानाही दुखतं किंवा 10-15 मिनटं चालतानाही दुखतं, तेव्हा आपल्याला सर्जरीचे इंडिकेशन असतात. आणि इंडिकेशन दुसरं म्हणजे रात्री झोपताना दुखतो, ब्रश करताना दुखतो, स्वयंपाक करताना दुखतो. आणि जेव्हा हे दुखणं एवढं वाढतं आणि काही गोष्ट काम करत नाही, जसं मी बोललो माझ्या वडिलांना शेवटी पेन इम्प्रूव्ह होतच नव्हत्या कुठल्या गोष्टींनी, मग तेव्हा आपण सर्जरीबद्दल म्हणतो. ही सर्जरी म्हणजे नी रिप्लेसमेंट असते, ही खूप सक्सेसफुल सर्जरी असते. याचे टाईप्स असतात. एक म्हणजे पार्शल नी रिप्लेसमेंट. नेक्स्ट पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजे जर आपल्या एकच साईडचा सांधा खराब असेल तर आपण त्याच साईडचा सांधा बदलतो. म्हणजे आपल्या गाडीतले 4पैकी 2 टायर खराब असेल तर 2च बदलतो, त्याला आपण पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणतो. पण त्याचं इंडिकेशन म्हणजे फक्त त्याच साईडचा खराब असेल तरच. दुसऱ्या साईडचा खराब असताना तुम्ही पार्शल नी रिप्लेसमेंट केलं तर फेल होतं. आणि दुसरं असतं टोटल नी रिप्लेसमेंट. हे आपल्या अटल बिहारी वाजपेयींचंही झालेलं आहे. हे डॉक्टर राणावत आहे, ज्याच्याजवळ मी 1 वर्ष ट्रेनिंग घेतलेली अमेरिकेला 2010-11मध्ये. तर ही असं एक 2 टाईपच्या सर्जरी असतात. आणि फुल नी रिप्लेसमेंटमध्ये आपण 1 मिनटं दाखवतो. स्वागत असतं रुकायचं भाषण जय जिनेंद्र करले. नी रिप्लेसमेंट असं दिसतं, म्हणजे आपल्याला जे हे खराब पार्ट आहे, जो ब्ल्यू पार्ट, त्याच्या आपण अशी 6 ते 8 मिलीमीटर गादी शेव ऑफ करतो, म्हणजे काढून टाकतो जे खराब पार्ट. आणि ही छोटीशी अशी कॅप त्या बोनच्या एंडला लावतो आपण. सिमिलरली हे तुमच्या खालच्या पायाच्या बोन असतो, त्याच्यात सुद्धा खराब गादी काढून आपण हे मेटल पीस तिथं लावतो आणि मध्ये हे व्हाईट म्हणजे कुशन. तर नी रिप्लेसमेंट असा दिसतो. तर तुम्ही जेव्हा नेक्स्ट डे चालतात तेव्हा तुम्हाला नवीन गादी तिथं असते आणि तुम्ही गादीवर चालतात. म्हणजे टायरला आपण मोठा थिक लेअर परत लावला घासलेल्या टायरला, त्याला आपण नी रिप्लेसमेंट म्हणतो. नेक्स्ट याचे ॲडव्हान्टेज म्हणजे तुमचे सगळे जे सिम्पटम्स होते ते सगळे इम्प्रूव्ह होतात. तुमचे पाय तिरप्याचे सरळ होतात. नंतर तुमचे पेन रिलीफ आणि तुमचे ॲक्टिव्हिटी सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह होतात. युजली आम्ही जे बघतो आहे की तुमचे जे 15 वर्षापूर्वी ॲक्टिव्हिटी असतात ते तुमच्या त्या ॲक्टिव्हिटी परत तुम्ही करायला लागतात. म्हणजे तुमचे 15 वर्ष यंगर होतात आफ्टर नी रिप्लेसमेंट. नेक्स्ट आणि विथ न्यू टेक्नॉलॉजी आणि न्यू ॲडव्हान्समेंट तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता. जिने, चढणे, उतरणे, मांडी घालणे. नेक्स्ट आणि ऑलमोस्ट फुल रेंज ऑफ मोशन असते, म्हणजे तुमचे पाय पण पूर्ण बेंड होतात. नेक्स्ट याच्या ॲडव्हान्समेंट म्हणजे रोबोटिक सर्जरी, जे मी मागच्या 8 वर्षापासून अमेरिकेला करतो आहे. आणि रिसेंटली आता आपण जहांगीरला एक रोबोट घेतला आहे. इट्स वन ऑफ द बेस्ट रोबोट. सगळ्यात पहिला रोबोट जो म्हणतो आपण तो घेतला आहे. मोस्ट एक्सपेन्सिव्ह अँड मोस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स 3 डायमेन्शनल तुमचे सिटी स्कॅन करतो आणि हे जे पिक्चर दिसत आहे तुमच्या सर्जरीच्या अगोदर आपल्याला त्यांची प्लॅनिंग कळून जाते. तुमची साईज जी असते बोनची, किती बोन कापायचा, तो किती अँगलने कापायचा, किती परफेक्ट अलाइनमेंट, आपल्याला हे 90 डिग्री बोन कापावं लागतं. ते सगळ्या गोष्टी आपल्याला रोबोट प्लॅनिंग करून देतात. नेक्स्ट रोबोट सर्जरी करत नाही, रोबोट फक्त आपल्याला ही इन्फॉर्मेशन देते. आणि गो बॅक. आणि रोबोट जे असते ती सॉ पण रोबोटला अटॅच असते. आणि तुम्ही ती ब्ल्यू कलरची बाउंड्री बघताय, ग्रीन कलरची, तर सॉ त्या बाउंड्रीच्या बाहेर जातच नाही. तुम्ही जर पुश केलं तर ते सॉ बंद होतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही मसलला किंवा लिगामेंटला इंजुरी होत नाही. तर हे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये कन्सिडर होते. नेक्स्ट आणि डिफिकल्ट सर्जरी तुम्ही बघत असणार, लेफ्ट साईडला पेशंटचे पाय खूप तिरपे होते आणि रोबोटिक सर्जरी केल्याने ते आपल्याला ते सरळ करता येतात प्रॉपरली, परफेक्ट. नेक्स्ट सिमिलरली हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आपण रोबोटिक सर्जरी यूज करून त्याची प्लॅनिंग अगोदरच करून घेतो. एक्झॅक्ट साईज आणि इम्प्लांट तुमची आपण त्या प्रॉपर पोझिशनमध्ये टाकू शकतो. नेक्स्ट तुमचे पाय जर छोटे मोठे असेल तर रोबोटिकने आपल्याला एक्झॅक्टली तुमचे 2 सेंटीमीटर आहे, 25 मिलीमीटर आहे, 24 मिलीमीटर साईज आपल्याला किती कमी असते हे आपल्याला सर्जरीच्या अगोदरच कळते. नेक्स्ट आणि आपल्याला ती सर्जरी प्लॅनिंग करून देते. तुम्ही बघणार की प्लॅनिंग केल्याने ते बरोबर आपल्याला लेग लेंथ इक्वल करता येतात. नेक्स्ट आणि हे पोस्ट सर्जरी, ही सर्जरी मी जहांगीरला केलेली. पेशंटचे 24 मिलीमीटर पाय छोटा होता आणि सर्जरी केल्यानंतर एक्झॅक्टली पाय इक्वल झाला. पेशंट जळगावचं खास रोबोटिकसाठी आपल्याकडे आलेला. नेक्स्ट नंतर मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी. एक मागे जा. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे
आपण आपले जे स्नायू असतात गुडघ्याच्या आजूबाजूला तो ट्रॅडिशनल अप्रोचने पूर्ण कापत नाही, थोडासा कापतो. त्याच्याने तुमची जी स्ट्रेंथ असते ती इंटॅक्ट असते. तुम्ही सेम दिवशी सर्जरीनंतर चालतात, दुसऱ्या दिवशी जिने चढतात आणि अमेरिकेला तर घरी जातात सगळेजण. तर त्यामुळे मिनिमल इन्व्हेजिव्हची सर्जरी असल्यामुळे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ या. हे बघा, हे या पेशंट्स हडपसरचा पेशंट आहे आणि सर्जरीच्या सेम दिवशी त्यांची स्ट्रेंथ पूर्ण इंटॅक्ट आहे. म्हणजे सर्जरी झाल्यानंतर इव्हिनिंगला मी त्यांना हे पाय उचलं सांगितलं, तर हे मिनिमल इन्व्हेजिव्ह मसल कापल्यामुळे हे शक्य होतं. नेक्स्ट, आणि 12 तास सर्जरीनंतर पेशंट पायी वाकून सरळ चालू शकतो. यस, हा पेशंट 52 इयर ओल्ड आहे, खूप खराब नीज होते. आणि नेक्स्ट, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी केल्यानंतर आपण बघू शकता की 3च दिवसात विदाऊट वॉकर ते त्यांची गेट्स आणि इम्प्रूव्हमेंट अँड एव्हरीथिंग, म्हणजे त्यांचं दुखणं चालणं इम्प्रूव्हमेंट सगळं झालेलं आहे. आणि विदाऊट वॉकर ते दोघांनी रिप्लेस केल्याने सुद्धा चालू शकतात बिकॉज ऑफ मिनिमल इन्व्हेजिव्ह. सेम रोबोटिक सर्जरी केलेली आहे, थोडं पुढे वाढवून घ्या. तर त्यांचे बघा तुम्ही 2 वीकमध्ये फुल रिकव्हरी आहे, फुल बेंडिंग आहे. ते स्वतः राहून खुर्चीवरनं उठून विदाऊट एनी सपोर्ट ते चालू शकतात. तर रोबोटिक सर्जरी अँड मिनिमल इन्व्हेजिव्ह ह्या 2 न्यू टेक्नॉलॉजी आपण रिप्लेसमेंटमध्ये ॲडव्हान्स केलेल्या आहे. आणि तीच मी टेक्निक न्यूयॉर्कला वापरतो आहे, तीच आता आपण जहांगीरला यूज करतो आहे. हे माझं न्यूयॉर्कचा पेशंट आहे. थोडंसं स्पीडली घ्या. तर तुम्ही बघणार इझिली ते खुर्चीवरनं उभे राहून वॉकर न घेता 2च वीक पोस्ट ऑपरेटिव्हली सगळं बेंडिंग तुम्ही बघणार. त्यांचं नीसुद्धा एकदम प्रॉपरली स्ट्रेट होतो, नो विकनेस, फुल बेंडिंग. हे अनदर पेशंट हे माझे न्यूयॉर्कचे. मोटर बाईक चालवून ते आलेले 2 वीकला टाके काढायला. म्हणजे दे आर सो ॲक्टिव्ह. त्यांचे दोघांनी रिप्लेस झालेले. 3 महिन्यापूर्वी मी उजवा केलेला आणि आता डावानी केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. सेम तुम्ही बघत असणार, हा एक माझा नेटिव्ह प्लेसचा पेशंट आहे. आणि त्यांचेही असं नी रिप्लेसमेंट केलेलं आहे. रखीजा जैन करून पेशंट हे. आणि सेम माझ्या मित्राचीच आई आहे. आणि मांडी घालून त्यांनी मला हा फोटो पाठवला 6 वीक्समध्ये. नेक्स्ट व्हिडिओ आहे. ह्या पेशंटला 2 महिने झाली सर्जरीला. 40 स्क्वॉटिंग करतात हे. दोघंही रिप्लेस झालेले. नेक्स्ट, म्हणजे ऑलमोस्ट माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे जे ॲक्टिव्हिटी आहे ते सगळे रिझ्यूम करू शकता. हे हिप रिप्लेसमेंट मिनिमल इन्व्हेजिव्हली केलेलं आहे. आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही बघत असणार की विदाऊट वॉकर ते इझिली चालू शकतात बिकॉज ऑफ द मिनिमल इन्व्हेजिव्ह. आपण मसल न कापता हिप रिप्लेसमेंट करतो, पुढून जातो. ही टेक्निक खूप कॉमन आहे. हा एक बँक ऑफ महिंद्रा बँकचे मॅनेजर आहे आणि व्हेरी यंग आहे. पूर्ण हिप फ्यूज होते आणि 3 वीक्समध्ये त्याने मला व्हिडिओ पाठवला असा. नेक्स्ट, हे एक डॉक्टर आहे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट. त्यांचे दोघं हिप खराब होते, तर मसल न कापता हिप रिप्लेसमेंट केलं आणि दोघं हिप रिप्लेस केलेले आणि त्यांनी आपल्याला हे पाठवलं आहे. नेक्स्ट हे सगळे माझे अमेरिकन पेशंट आहे. ते हॉर्स रायडिंग म्हणजे वॉटर ऑल द स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करतात. तर माझं असं म्हणणं आहे की टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. नेक्स्ट शेवटी गुंटा. नेक्स्ट, तुम्हाला जे मी आत्ता जे बोललो हे G24 तास हितगुजवर मी सगळे इन्फॉर्मेशन सांगितली की नॉन सर्जिकल ट्रीटमेंट, इंजेक्शन, मेडिकेशन जे मी आत्ता जे बोललो ते यूट्यूब हितगुज G24 तासावर आहे. माझं नाव टाकल्यावर तुम्हाला सगळं जे आत्ता मी इन्फॉर्मेशन बोललो ते त्याच्यावर मिळेल तुम्हाला. तर हे मी एकच मेसेज तुम्हाला देणार की देवाने आपल्याला आयुष्य दिलं आहे, आयुष्य वाढवलं आहे. त्याच्या वयानुसार होणारे चेंजेस म्हणजे केसं पिकतात, मोतीबिंद होतात, तसेच बोन टिश्यू होतात आणि गुडघ्याची झीज होते आणि सांध्याची झीज होते. ती ॲक्सेप्ट करा, एन्जॉय करा आणि त्याच्यावर सुरुवातीला ऑलवेज लवकर ट्रीटमेंट सुरू करा. म्हणजे तुम्हाला सर्जरी डिले किंवा अवॉइड करू शकतात तुम्ही. आणि वेन नथिंग वर्क्स म्हणजे जेव्हा खूपच खराब असेल आणि तुम्ही यंग असाल म्हणजे लाईक यू आर अराउंड 65 इयर असाल आणि तुमचे गुडघे खूपच खराब असेल तर तुम्ही जास्त ताणू नका जर खूपच खराब असेल तर. कारण तुम्ही 70 वर्षात सर्जरी केलं तर तुमचे 5 जे ॲक्टिव्ह वर्ष असतात ते कमी होतात. आणि जर ह्याच आयुष्यात सर्जरी करायची असेल तर डिले करून नुकसान तुमचं जे तर तेव्हा जेव्हा लागते तेव्हा डिले करू नका आणि जेव्हा नाही लागत तेव्हा लवकर ट्रीटमेंट सुरू केल्याने ते डिले करू शकतात. धन्यवाद. थँक्यू.